नमस्कार मित्रांनो, की स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसत्ता, सकाळ, लोकमत वर्तमानपत्रावर आधारित ही चालू आर्थिक घडामोडीवर प्रश्न मालिका सिरीज आहे. ठीक आहे. तर या संबंधित तुम्हाला जर व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला भेट द्या, की स्टडी चॅनल, आणि त्यावर मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, जे मी दररोज अर्थशास्त्र संबंधित जे काही लोकमतमध्ये किंवा लोकसत्ता आणि सकाळमध्ये जे आर्थिक घडामोडी संबंधित प्रश्न येतात किंवा न्यूज येतात त्याच्यावर मी प्रश्न तयार केलेले आहे, ते एकाच ठिकाणी मी तिथं प्लेलिस्टमध्ये एकत्र केले आहे. तर तुम्ही तिथं नक्की भेट द्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजचे प्रश्न म्हणजे आजच्या ज्या न्यूज आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि त्यावरचे प्रश्न. ठीक आहे. तर आजचा प्रश्न आहे बघा, नुकतेच भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीने उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून सिडबीवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन असं आहे, अ सुदत्त मंडळ, ऑप्शन ब उदय कोटक, ऑप्शन क महेश कुमार जैन, आणि ऑप्शन ड म्हणजेच शिखा वर्मा. एवढे ऑप्शन आहे. तर यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे किंवा कोणता पर्याय बरोबर आहे, अचूक आहे, हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे बघा, सुदत्त मंडळ यांची सिडबीच्या जी भारतीय लघु विकास बँक आहे तिच्या संचालकपदी म्हणून उपव्यवस्थापकीय संचालकपदी म्हणून निवड झालेली आहे. ठीक आहे. हा प्रश्न या प्रकारे विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिडबी संबंधित काय करायची, तुम्हाला माहिती जमा करायची. सिडबी तुम्हाला माहिती असेल की IDBIची ती एक सबसिडरी म्हणून काम करते. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची ती सबसिडरी म्हणून काम करत राहते. ठीक आहे. आणि ती ही जी सिडबी आहे ती एक ॲपेक्स रेग्युलेटरी बॉडी म्हणून म्हणजे काही सूक्ष्म वित्त म्हणजे असताना तर त्यांना ती रिफायनान्स करण्याचं काम सिडबी करत असते. ठीक आहे. कोणते लघु उद्योगांना रिफायनान्स करण्याचं काम करत असते. तर आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सिडबीची स्थापना कधी झाली. तर सिडबीची स्थापना झाली आहे 2 एप्रिल 1990ला झालेली. तसं दुसरंही विचारलं जाऊ शकतं की तिचं हेडक्वार्टर कुठं आहे. तर ते हेडक्वार्टर आहे लखनौला. लखनौ म्हणजे UPमध्ये आहे. ठीक आहे. तर ही एक ऑल इंडिया फायनान्सिंग इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे अखिल भारतीय वित्त पुरवठा एक इन्स्टिट्यूट असल्यासारखं आहे. ठीक आहे. पण हिच्यावर सुपरव्हिजन कोणाचं आहे, हाही दुसरा म्हणजे प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर हिच्यावर त्याचे सुपरव्हिजन आहे किंवा त्याची जी देखरेख किंवा नियंत्रण कोणाचं असतं, तर RBIचं असते. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की ही रिफायनान्स म्हणून काम करते, म्हणजे प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करत नाही. तर ती जी काय MSME असतात त्यांना ती काय करते, रिफायनान्स करते शॉर्ट टर्मसाठी. ठीक आहे. तर ह्याचे 5-6 जे मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. बाकीचे जे ऑप्शन आहेत, समजा उदय कोटक, तर हे महिंद्रा उदय कोटक जी बँक आहे त्याचे ते अध्यक्ष आहे. ठीक आहे. नंतर शिखा वर्मा असेल किंवा महेश कुमार असतील. महेश कुमार जैन हे कोण आहेत, तर हे डेप्युटी गव्हर्नर आहेत, RBIचे डेप्युटी गव्हर्नर. ते शिखा वर्मा तुम्हाला चांगलं ठाऊक असेल की ते ॲक्सिस बँकेच्या मॅनेजर होत्या आणि इकॉनॉमिस्ट पण सुद्धा होत्या. ठीक आहे. तर हे जे 4 ऑप्शन आहेत ना, बाकीचे हे 3 म्हणजे सुदत्त मंडळ यांच्याविषयी तर थोडी आपण माहिती बघायलाच पाहिजे, पण हे बाकी जे 3 आहेत याविषयी तुम्ही माहिती बघायला पाहिजे. ठीक आहे. तर या प्रकारे प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुद्दा असा आहे की ते उपव्यवस्थापकीय संचालक आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की व्यवस्थापकीय संचालक कोण, मुख्य व्यवस्थापकीय संचालक कोण. पण असा जरी प्रश्न जरी असला तर त्यासंबंधी जे काही फॅक्ट्स वगैरे असतात, फिगर्स असतात, त्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. मी ते अगोदर सांगलेलं की त्याची स्थापना कधी झाली, ठीक आहे, ती काम कसं करते त्यासंबंधी. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, सुदत्त मंडळ. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे की हेल्थ इन्फिनिटी विमा योजना ही नवीन आरोग्य विमा योजना कुणी जाहीर केली. तुम्हाला माहीतच असेल की आयोग जे योजना वगैरे असते त्याच्यावर
योजना असतील, काही स्कीम्स वगैरे असतील, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारण्याची जास्त त्यांची टेंडन्सी असते. ठीक आहे. तर तुम्हाला असे जे योजना आहेत ज्या करंटच्या रिलेटेड आहेत, पर्टिक्युलरली करंटच्या रिलेटेड, त्या काय करायचे की तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि त्याचं वारंवार रिव्हिजन करायचे. ठीक आहे. हा एक प्रश्न याही अगोदर मी याच्या संबंधित प्रश्न टाकला होता. विमा म्हणजे इथे काय विमा योजना वगैरे आहे ते हेल्थच्या रिलेटेड, ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही आमच्या चॅनलला की स्टडी चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये बघा, ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 2, हेल्थ इन्फिनिटी विमा योजना ही नवीन आरोग्य विमा योजना कोणी जाहीर केली आहे? ऑप्शन आहे बघा, अ रिलायन्स जनरल इन्शुरन्स, ऑप्शन ब LIC म्हणजे लाईफ, आणि ऑप्शन क म्हणजे SBI लाईफ इन्शुरन्स, आणि ऑप्शन ड बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स. हे 4 ऑप्शन आहेत. तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे, म्हणजे योग्य उत्तर कोणतं आहे ते शोधायचं तुम्हाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, पहिलंच आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स यांनी ही हेल्थ इन्फिनिटी विमा योजना जाहीर केलेली. यामध्ये त्यांनी काय केलं की जे आता जे कोविड-19ची जी लस घेतील तर त्यांना ते 5% त्यामध्ये त्या विम्यामध्ये सवलत देणार आहे. तर ह्यामध्ये म्हणजे हे आरोग्य विमा आहे आणि ते सवलतीमध्ये जे लस घेतील त्यांना ती मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं याच्याविषयी आणखीन थोड्या काय करायचं, थोड्या फॅक्ट्स अँड फिगर काढायच्यात. महत्त्वाचं काय की ही योजना कोणी जाहीर केली ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी ठेवायचीच आहे 100%. आणि बाकी जे आहे त्या सबसिडरी फॅक्ट्स वगैरे असतील त्याही तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, किसान रेल्वे संबंधित. यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. हा खूप करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. ठीक आहे. बाकीचेही आहेत असं काय नाही, पण हा एकदम सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे तो विचारण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 3, किसान रेल्वे संबंधित खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. त्यामध्ये पहिली किसान रेल्वे ही देवळाली म्हणजे महाराष्ट्रातील ते दानापूर बिहार दरम्यान धावली. ठीक आहे. दुसरा जे स्टेटमेंट आहे ते असं आहे की कृषी संबंधित नाशवंत वस्तूची वाहतूक करणे हा किसान रेल्वेचा मुख्य उद्देश आहे. तर या 2 स्टेटमेंटपैकी कोणत्या स्टेटमेंट बरोबर आहे की दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत का हे बघायचं आपल्याला. याचे पर्याय असे आहेत की फक्त हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2, फक्त हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधानं हे बरोबर आहे असं 3 सांगत आहे. आणि पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधाने चुकीचे आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा की या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, म्हणजे ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर तुम्हाला काय करायचं, ही किसान रेल्वे आहे ना त्यासंबंधी तुम्हाला माहिती काढायची, म्हणजे तिचा मुख्य उद्देश काय आणि त्यामध्ये या ज्या रेल्वेज वगैरे हे तिचं आता जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे कोविड-19मध्ये कसं केलं जातं आहे. ठीक आहे. आणि मुख्यतः म्हणजे महाराष्ट्रामध्ये तिचं जी काही जी किसान रेल्वे आहे तिचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तुम्हाला बघायचं आहे. तिचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते बघायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तर ही जी किसान रेल्वे आहे याच्यामध्ये मल्टी कमॉडिटी असणार आहे. मल्टी कमॉडिटी म्हणजे अनेक वस्तू, म्हणजे एकच वस्तूचं नाही तर अनेक वस्तूचं काय करणार ती वाहतूक करणार आहे. ठीक आहे. यामध्ये बघितलं जर आपण किसान रेल्वेमध्ये जे का कृषी संबंधित ज्या नाशवंत वस्तू आहेत त्यांची वाहतूक करणं हा तिचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, किसान रेल्वे संबंधित जेवढ्या फॅक्ट्स मिळतील तर तेवढ्या फॅक्ट्स काढायच्या. आणि याच्यामध्ये हे जे दिलं की पहिली किसान रेल्वे ही देवळाली ते दानापूर दरम्यानची धावली, तर अशा ज्या फॅक्ट्स असतील तर दुसरी कोणत्या 2 शहरामध्ये किंवा 2 राज्यामध्ये धावली हेही तुम्ही बघायला पाहिजे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा किसान रेल्वे. तर दोन्ही पर्याय जे आहेत म्हणजे स्टेटमेंट्स आहेत ते काय आहेत बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO संबंधित आहे. WHO संबंधित तुम्हाला जेवढी माहिती काढता येईल ना तेवढी माहिती काढा, कारण यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे 200% शक्यता आहे. ठीक आहे. त्यामुळे तिची रचना कशी, तिचा जे काही अध्यक्ष वगैरे असतील
किंवा जे काय करंट जनरल डायरेक्टर असतील ते कोण आहेत याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती काढायची. ठीक आहे. तसंच तिचं जे काय आरोग्यासंबंधीचे जे काही वेगवेगळ्या योजना आहेत किंवा भारताला जे काही ते सपोर्ट केलं जातं तेही बघायचं आहे. आणि जागतिक लेवलला सध्याच्या कोविड-19मध्ये जागतिक आरोग्य संघटना कशा प्रकारे काम करते तेही बघायचं आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न क्रमांक 14 काय आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक कोण आहेत, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे पर्याय खालीलप्रमाणे: अ. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, ब. तेद्रोस ओढानम, क. सोमा मंडळ आणि ड. राकेश कुमार. ठीक आहे. तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे हे निवडा, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकेल, सरळ विचारलं जाऊ शकेल. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा डॉक्टर सौम्यानाथन. प्रश्न म्हणजे अ जो पर्याय आहे ना तोच बरोबर आहे याचा, पहिलाच पर्याय. तर तुम्हाला काय करायचं की डॉक्टर सौम्यानाथन यांच्याविषयी देखील सुद्धा तुम्हाला काय करायची, माहिती काढायची. यांच्याविषयी जर थोडक्यात जर माहिती सांगितलं म्हणजे सांगता आली तर असे सांगता येईल की त्यांनी TB आणि HIV याच्याविषयी जी त्यांचं जे संशोधन आहे ना ते जास्त फेमस होतं. ठीक आहे. त्या चीफ सायंटिस्ट म्हणून काम करतात जागतिक आरोग्य संघटनेच्या. ठीक आहे. आणि त्या तामिळनाडूच्या त्यांचा जन्म आहे. ठीक आहे. तामिळनाडूत त्यांचा जन्म झाला होता. या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. आणि याविषयी आणखीन थोडी माहिती काढता येतील तर तेही बघायचं. ठीक आहे. पुन्हा WHO संबंधी जर तुम्ही माहिती काढायची म्हणजे माहिती काढायचीच असेल तर तुम्ही काय काढू शकता. WHOची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली होती. ठीक आहे. WHOचं हेडक्वार्टर कुठे आहे? WHOचं हेडक्वार्टर आहे बघा जिनेवाला, स्वित्झर्लंडला. तर तुम्हाला WHOची स्थापना, WHOचे हेडक्वार्टर या फॅक्ट लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं नाही स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर तुम्हाला तारीखसुद्धा लक्षात ठेवायची. बघा 7 एप्रिलला WHOची स्थापना झाली होती आणि 7 एप्रिललाच वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे तुम्हाला जे डेज वगैरे असतात ना विचारले जाते परीक्षांना तेही लक्षात ठेवावं लागणार. ठीक आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटना कोणता रिपोर्ट तयार करते किंवा सादर करते, त्याच्यामध्ये जे मुख्य रिपोर्ट्स वगैरे असतील ते लक्षात ठेवा. जसं की वर्ल्ड हेल्थ रिपोर्ट आणि सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे कोविड-19च्या परिस्थितीमध्ये WHOचं जे काही निरीक्षणं असतील ते तुम्ही बघायला पाहिजे, नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. त्याचे डायरेक्टर जनरल कोण आहेत WHOचे, त्याचे आहेत DG टेड्रोस ॲडनॉन. ह्या पर्यायामध्ये सुद्धा दुसरा पर्याय आहे ना तेद्रोस ॲडनॉन हे डायरेक्टर जनरल आहे WHOचे. ठीक आहे. तर म्हणजे हे जे बाकीचे जे पर्याय दिले आहेत ना मी तुम्हाला काय करायचं आहे, हे बाकीचे पर्यायसुद्धा तुम्हाला त्याच्याविषयी माहिती काढायची. आता सोमा मंडळ जे आहेत ना ते आहेत सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे ते CEO आहेत. ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत ते त्यासंबंधी तुम्हाला काय करायची, माहिती काढायची. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नाचे बघा ह्या अशी आली होती: भारतातील विषाणूचा प्रकार हा लक्षभेदी नाही. डॉक्टर स्वामीनाथन म्हणजे स्वामीनाथन त्यांच्या संबंधित ही न्यूज होती. ठीक आहे. जागतिक आरोग्याचे त्या मुख्य संशोधक आहेत. ठीक आहे. असा तो प्रश्न होता. तुम्हाला काय करायचं, याशी संबंधित माहिती काढायची. चालेल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5: खालीलपैकी कोणत्या तेल कंपन्या बद्रीनाथ धाम या तीर्थस्थळाच्या पुनर्विकासासाठी 100 कोटी रुपये देणार आहेत? ठीक आहे. तर असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वच आहे. हा जो ऑप्शन आहे ड याच्याऐवजी इथं सर्व असायला पाहिजे होतं. तर काय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इंडियन ऑइल, ONGC आणि गेल आणि BPSसुद्धा या कंपन्या काय करणार आहेत, ऑइल कंपन्या ह्या 100 कोटी रुपये बद्रीनाथ धामसाठी त्याच्या विकासासाठी देणार आहेत. ठीक आहे. तर हे जे ऑप्शन आहेत इंडियन ऑइल, ONGC, गेल ह्या कशा आहेत, या महारत्न कंपन्या आहेत. या महारत्न तुम्हाला माहीत असेल महारत्न कंपन्या म्हणजे काय. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या महारत्न कंपन्या म्हणजे कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. आणि त्याला दर्जा कसा दिला जातो हे बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. एकूण 10 महारत्न कंपन्या तुम्हाला ठाऊक असेल. त्याच्यामध्ये इंडियन ऑइल आहे, ONGC आहे, इंडियन ऑइल आहे, ONGC आहे, गेल आहे, BPCL देखील आहे. ठीक आहे. त्यानंतर NTPC ठीक आहे लिमिटेड,
स्किल ऑथॉरिटी पण द्या. ठीक आहे. नंतर भेल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर PGCL ही रिसेंटली हिला महारत्न म्हणून दर्जा दिला आहे. PGCL. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्यापुरतं इतकंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा मी जे काम करतो हे जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला भेट द्या. की स्टडी आमच्या चॅनलचं नाव आहे, याला भेट द्या. तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड जे काही करंट अफेअर आहेत त्या संबंधित व्हिडिओ मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.